सासूबाई, सासूबाई यांनी बघा काय आणलंय. काय रे मेल्या, आज जरा बायकोचं जास्तच कौतुक करतोयस. अगं आई, आज मी लक्ष्मीला बांगड्या का दिल्या ते माहितीये का तुला? मला मेलीला कसलं कळतंय? ओळख बघू. आज काय तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की काय? म्हणजे आज माझ्या लक्ष्मीचा वाढदिवस आहे. सासूबाई नमस्कार करते. हा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. ये बस. लक्ष्मी, तू म्हणजे 100 नंबरी सोने, 100 नंबरी. या माझ्या श्रीनिवासनं आजपर्यंत या घरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आणली माहिती? त्यानं तुला आणलंय. नको नको सासूबाई, राहू द्या. लक्ष्मी, तू लग्न करून या घरात आलीस त्या दिवसापासून या घरासाठी राब राब राबतेस. तू या घराचा कड आहेस. माझं आता वय झालं ग, मी फार काही करू शकत नाहीये तुझ्यासाठी. निदान हे तरी घे. सासूबाई, आईनं मुलीला खाऊसाठी दिले असं समज. मी ना खूप नशीबवान आहे. तुमच्यासारखी प्रेम करणारी सासू मला मिळाली. माझी काळजी घेणारी माझी मुलं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कायम समजून घेणारे माझे हे आहेत. आणखीन काय हवं मला सांगा. आहे की नाही मी भाग्यवान? ही कुसुमाईची वडिलांच्या छायेची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. अरे वा, आमच्या आधीच सगळे हजर. बरोबर आहे आई, तू मला कशाला सांगशील ना. बाकी सगळे तुझे लाडके, मी मात्र दोडकी. अगं नाही ग मंगल, असं नाहीये. असंच आहे, असू दे. काय ग जानू, आज काय एवढं स्पेशल आहे? ताई, आज आईचा वाढदिवस आहे. अगं सकाळपासून लक्षात होतं माझ्या, ते ना आई कामाच्या गडबडीत जरा विसरून गेले. अगं जानू, मला आठवण करायचीस ना मग. आई अगं, मी जरी तुला आठवण करून दिली असती, तू वेगळं काय करणार होती? गिफ्ट आणलं असतं ना मी आईसाठी. ते तर तू आताही देऊ शकतेस. बिलेटेड गिफ्ट दिलेलं चालतं की नाही? नाही नाही नाही, काही नकोय मला, काही नको. अगं तू आलीस, मुली आल्या, आणखीन काय हवंय? सगळं राहू दे, तू बस. मॅडम मॅडम, रिक्षाचे पैसे द्या ना. बाबा जरा सुट्टे पैसे द्या. किती द्यायचे मंगल? 150 रुपये. हे घे, 50 रुपये परत कर. येतो. हे घ्या. 150 रुपयासाठी जीव खाल्ला माझा. गेले पैसे गेले. आई, हॅपी बर्थडे. हा हो ग. कशाला? ए वेंकी, अरे कुठे बसते? बाजूला चल तिकडे. मोठं कोण आहे? मी आणि मंगल. मंगलला बसू दे तिथे. चल बाजूला. अशाच वेळी याला बरोबर मंगलताई याची मोठी जुळी बहीण आहे याची आठवण होते. ए थांब, इथे कुठे? या दोघी छोटे आहेत ना, त्या बसणार इकडे इकडे. तुझा तिकडे. विंकी, विंकी, तिकडे खुर्ची रिकामी आहे बघ. ओके, चला आता खायला मागूया. सानवी, साधवी, काय हवंय तुम्हाला? मी इडली सांबार, मी वडा सांबार. ए इडली सांबार, वडा सांबार.
घरामध्ये रोज डोकं खातं माझं, रोज काहीतरी वेगळं हवं म्हणून. आता हॉटेलमध्ये आलोय ना, मग हाऊस भागला की तुमची. मी जे मागवेन ते चुपचाप खायचं, समजला? वेटर, गोबी मंचुरियन, हक्का नूडल्स, पिझ्झा, बर्गर पण चालेल. हे मंगल, अगं केवढं मागवतेस? हे सगळं तू एकटी खाणार आहे? बिल बाबा भरणार आहे, खाणारे आम्ही. तू कशाला मध्ये नाक खुपसतोयस? अगं नाक खुपसायचा प्रश्न नाहीये. एवढं सगळं मागवतेस आणि वाया घालवलंस तर ते काय फुकट नाही येणार आहे, पैसे जाणार त्याला. आई मी ऑफिसला जाते. भावना, हे बघ, अगं हे स्थळ गेलं ना, हरकत नाही, आपण दुसरं स्थळ शोधूया. आता देवानीच माझ्या नशिबात जे लिहिलंय ते कोण कसं बदलणार. माझ्या पत्रिकेमुळे माझ्या आईबाबांना, माझ्या घरच्यांना खूप भोगावं लागलंय. आता बस, आता हे सगळं पुन्हा पुन्हा सहन करण्यापेक्षा मी जन्मालाच का आले असं वाटतं मला. असो, जे आहे असं आहे. तुम्ही फक्त एक करा गुरुजी, माझ्यासाठी मुलं बघणं थांबवा, म्हणजे सगळेच एकदाचे सुटतील. भावना,